संत फ्रान्सिस झेवियर यांचा सण. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे: मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून जन्मण्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, पहा, मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला, मी केवळ बाळ आहे असे म्हणू नकोस. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा आणि तुला आज्ञा करीन ते बोल. त्यास तू भिवू नकोस. तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर. माझ्याकडे आपला कान लाव आणि माझे तारण कर. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो. माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस, कारण तू तर माझा गड आणि माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनांच्या हातातून मला मुक्त कर. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस. माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस. मातेच्या उदरातून जन्मल्यापासून तूच माझा कल्याण करता आहेस. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करीन. हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत. मी तुझ्या न्यायनिष्ठेचे वर्णन करीन. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. हालेलुया, 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 हालेलुया. लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास पाठवत आहे. पहा, पैशांची थैली, झोळी किंवा वाहनं घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील झाडून तुमची तुम्हास परत करतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल. हे सोराजिना, तुमची केवढी दुर्दशा होणार. हे बेत्सैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी तेव्हाच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता. यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यास सोपे जाईल. हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत उच्च पदास पोहोचशील काय? तू तर अधोलोकांपर्यंत उतरशील. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो. जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो. आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
शुभवर्तमानात येशू 72 शिष्यांना सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवतो. जुन्या करारामध्ये मोशेने सुद्धा त्याला सहाय्य करण्यासाठी 70 वडील जनांची निवड केली होती. याचाच अर्थ हा की येशू हा नवीन मोशे आहे. त्याचबरोबर 72 हा आकडा महत्त्वाचा आहे, कारण प्राचीन काळात असे मानायचे की संपूर्ण सृष्टीत 72 देश आहेत. अर्थात ख्रिस्ताने प्रेषितांना संपूर्ण सृष्टीत सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी पाठवले. आज आपण संत फ्रान्सिस झेवियरचा सोहळा साजरा करीत आहोत. संत फ्रान्सिस ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार पुढे ठेवण्यासाठी परराष्ट्रातून भारतात आला. ख्रिस्तासाठी त्यांनी खडतर प्रवास आणि असंख्य त्याग केले. त्याचे जीवन खरोखरच प्रेरणादायक आहे. संत फ्रान्सिस झेवियरप्रमाणे आपण ख्रिस्त आणि त्याच्या सुवार्तेसाठी त्याग करण्यास तयार आहोत का?